नमस्कार. आजच्या या सखोल विश्लेषणात आपण एका अत्यंत रंजक आणि तितक्याच प्राचीन अशा धार्मिक रहस्याचा भेद घेणार आहोत. एका विशिष्ट स्रोताने बायबलमधील एका सर्वात मोठ्या आणि गूढ रहस्याची उकल करण्याचा कसा प्रयत्न केला आहे ते आज आपण अतिशय तटस्थपणे समजून घेणार आहोत. कोणतीही बाजू न घेता केवळ या दाव्यांमागील तर्क काय आहे हे पाहणे खरोखरच कुतूहलाचे ठरणार आहे. तर ह्या विश्लेषणाची सुरुवातच एका अशा प्रश्नाने होते ज्याने शेकडो वर्षांपासून संपूर्ण मानवजातीला आणि अनेक अभ्यासकांना कोड्यात टाकले आहे. आणि तो प्रश्न म्हणजे अँटी क्राइस्ट किंवा ख्रिस्त विरोधी म्हणून ओळखला जाणारा तो भविष्यवाणी केलेला मुख्य खलनायक नक्की आहे तरी कोण? हा प्रश्न खरोखरच विचार करायला लावणार आहे, नाही का? आता मुख्य विषयाच्या खोलात जाण्यापूर्वी या स्रोताने आजच्या काळातील काही अत्यंत लोकप्रिय पण चुकीच्या समजुती कशा खोडून काढल्या आहेत ते पाहूया. अनेकांना वाटतं की अँटिक्राइस्ट हा आजच्या काळातील एखादा राजकीय नेता असेल, एखाद्या विशिष्ट देशाचा राष्ट्राध्यक्ष असेल, ओसामा बिन लादेनसारखी एखादी व्यक्ती असेल किंवा अगदी परग्रहवासी म्हणजे एलियन असेल. पण या विश्लेषणातून या सर्व शक्यता सुरुवातीलाच स्पष्टपणे नाकारण्यात आल्या आहेत. तर मग आपला पहिला मुख्य मुद्दा येतो, तो म्हणजे हा अँटिक्राइस्ट नक्की कोण आहे? या प्रश्नाचे अचूक उत्तर शोधण्यासाठी या सादरीकरणात प्राचीन धर्मग्रंथांकडे एखाद्या गुप्तहेराच्या केस फाईलसारखे पाहिले गेले आहे. या खलनायकाची व्याख्या त्याच्या नावाच्या शब्दशः अर्थावरून केली जाते. ख्रिस्तविरोधी म्हणजे केवळ एखादा सर्वसामान्य शत्रू नव्हे, तर ख्रिस्ताच्या अगदी विरुद्ध असणारी व्यक्ती. येशू ख्रिस्त जिथे सत्य आणि जीवन देणारा मानला जातो, तिथे ही व्यक्ती खोटे बोलणारी, चोरी करणारी आणि केवळ मृत्यू घेऊन येणारी आहे असे हा स्रोत स्पष्ट करतो. आता पुढे पाहूया, या प्राचीन रहस्याची उकल करण्यासाठी कोणत्या भविष्यवाण्या आणि पुरावे समोर ठेवले आहेत? या तपासातील पहिला आणि अत्यंत महत्त्वाचा धागा उत्पत्ती म्हणजेच जेनेसिस या पुस्तकात मिळतो. या प्राचीन ग्रंथानुसार स्त्रीची संतती आणि सापाची संतती यांच्यात कायमस्वरूपी वैल आणि भयंकर युद्ध होईल अशी अतिशय स्पष्ट भविष्यवाणी करण्यात आली आहे. एक प्रकारे इथेच या संघर्षाची बीजे रोवली गेली आहेत. या पुराव्याला आणखी बळकटी देण्यासाठी विश्लेषणात स्तोत्रसंहिता म्हणजेच सॅम्स या पुस्तकाकडे लक्ष वेधले आहे. हा एक खरोखरच लक्षवेधी पुरावा आहे. तो अशा एका भविष्यातील विश्वासघातकी व्यक्तीकडे निर्देश करतो जो एकेकाळी अत्यंत जवळचा आणि विश्वासू मित्र होता, ज्याने एकत्र बसून जेवणही केले होते. याचा अर्थ असा की हा शत्रू कोणी बाहेरचा नसून आतलाच एक जण आहे. आणि इथूनच हा तपास एका अत्यंत विशिष्ट पदवीकडे वाढतो, विनाशाचा पुत्र म्हणजेच सन ऑफ पर्डिशन. आता नवा करार म्हणजेच न्यू टेस्टमेंटमध्ये वापरली गेलेली ही पदवी केवळ एखादी सर्वसामान्य शिवी किंवा अपशब्द नाही. स्रोतानुसार येशू ख्रिस्त आणि प्रेषित पाऊल यांनी अंतिम विनाशास कारणीभूत ठरणाऱ्या एका विशिष्ट व्यक्तीला ओळखण्यासाठी दिलेली ही एक अतिशय अद्वितीय ओळख आहे. आणि येथेच हा मुख्य युक्तिवाद अत्यंत रंजक वळण घेतो, कारण येशू ख्रिस्ताने स्वतः विनाशाचा पुत्र ही नेमकी पदवी यहुदा इस्करियोत म्हणजेच जुडास याचे वर्णन करण्यासाठी स्पष्टपणे वापरली होती. हा स्रोत बायबलमधील योहानच्या पुस्तकाचा संदर्भ देऊन हे अगदी ठळकपणे दाखवून देतो. या विश्लेषणाने शुभवर्तमानांमधून यहुदाचे एक अत्यंत धक्कादायक प्रोफाईल तयार केले आहे. यावरून असे दिसून येते की यहुदा हा केवळ एक सामान्य शिष्य नव्हता ज्याच्याकडून अनावधानाने एखादी चूक झाली, तर धर्मग्रंथांनी त्याला थेट एक चोर म्हणून ओळखले होते आणि खुद्द ख्रिस्ताने त्याला सैतान असे संबोधले होते. तोच तो मित्र होता ज्याने सोबत भाकर खाल्ली आणि नंतर विश्वासघात केला. हे सर्व समजून घेतल्यानंतर आता आपण येशू विरुद्ध अँटिक्राइस्ट यांच्यातील प्रत्यक्ष तुलना पाहूया. ही ओळख अधिक सिद्ध करण्यासाठी ख्रिस्त आणि त्याचा हा शत्रू यांच्यातील विरोधाभास किती स्पष्ट आहे यावर या विश्लेषणाने भर दिला आहे. एका बाजूला ख्रिस्त आहे जो विनामूल्य जीवन, सत्य आणि शांती देणारा आहे आणि जो कोणताही ऐहिक गौरव नाकारतो. तर दुसऱ्या बाजूला असलेली ही विरोधी व्यक्ती मृत्यू, खोटारडेपणा आणि चोरीने भरलेली आहे, जिला स्वतःची पूजा करून घेण्याची अतोनात हवा आहे. हा परस्पर विरोध यहुदाच्या कृतींशी तंतोतंत जुळतो असा या सादरीकरणाचा दावा आहे. आणि आता आपण या युक्तिवादाच्या सर्वात रहस्यमय अशा पाचव्या आणि शेवटच्या भागाकडे वळत आहोत, अथांग कुंडातून परत येण्याची भविष्यवाणी. या स्रोताने यहुदाच्या संपूर्ण प्रवासाचा कालक्रम एका अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने मांडला आहे. युक्तिवाद असा आहे की मृत्यूनंतर यहुदाचे अस्तित्व केवळ संपुष्टात आले नाही, तर बायबलमध्ये सांगितल्याप्रमाणे तो त्याच्या स्वतःच्या एका विशिष्ट ठिकाणी गेला आणि हीच ती जागा आहे
जिथून त्याच्या भविष्यात पुन्हा परत येण्याची म्हणजेच अथांग कुंडातून बाहेर येण्याची भविष्यवाणी केली गेली आहे. तर इथला अत्यंत कळीचा मुद्दा हा आहे की यहुदा मृत्यूनंतर ज्या विशिष्ट ठिकाणी गेला त्याचा थेट संबंध प्रकटीकरण म्हणजेच रेव्हलेशन या पुस्तकातील भविष्यवाणींशी जोडला गेला आहे. या वचनांमध्ये असे स्पष्ट म्हटले आहे की एक भयंकर पशु अथांग कुंडातून बाहेर येईल आणि जगाविरुद्ध युद्ध पुकारेल. हा स्रोत असा दावा करतो की हे श्वापद दुसरे तिसरे कोणी नसून प्रत्यक्ष यहुदाच आहे. हे सादरीकरण असा युक्तिवाद करते की हे वचन या संपूर्ण रहस्याचा शेवटचा आणि सर्वात अचूक तुकडा आहे. हे एका अशा व्यक्तीचे वर्णन करते जी ख्रिस्ताच्या काळात जिवंत होती, सध्या या पृथ्वीवर नाही, पण तिच्या अंतिम विनाशापूर्वी ती एका शासकाच्या रूपात नक्कीच परत येईल. ही व्यक्ती म्हणजेच विनाशाचा पुत्र यहुदा इस्करियोत होय, असा निष्कर्ष इथे काढण्यात आला आहे. आजचे हे सखोल विश्लेषण एका अत्यंत महत्त्वाच्या आणि विचार करायला लावणाऱ्या मुद्द्यावर येऊन थांबते. भविष्यातील गूढ रहस्य सोडवण्यासाठी प्राचीन धर्मग्रंथांमधील धाग्यांचे वारंवार कशाप्रकारे विश्लेषण केले जाते याचे हे एक उत्तम उदाहरण आहे. प्राचीन काळातील ग्रंथ आणि भविष्यातील रहस्य यांचा हा गुंतागुंतीचा खेळ असा चालू राहील का आणि यातून पुढे अजून काय काय उलगडेल हे प्रश्न नक्कीच विचार करण्याजोगे आहेत. अशाच नवनवीन आणि रंजक माहितीचा शोध आपण नेहमीच घेत राहू.